गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही गोवंश तस्करी होत असल्याचं उघड झालेलं आहे। मेळघाटमध्ये सद्यस्थितीत उधाण आलेलं दिसून येत आहे। मेळघाटातील धारणी तालुक्यामध्ये शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये बैल बाजार भरतो। या बाजारामध्ये मध्य प्रदेशातून तर मेळघाटातील इतर खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणावर पाळीव जनावरे येतात। हे जनावरे विक्रीसाठी या ठिकाणी येतात, परंतु गंभीर बाब अशी की या प्रांगणामध्ये या जनावरांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार व्यावसायिकांद्वारे केला जातो। या ठिकाणी त्यांच्याकरता पाणी आणि खाण्यासाठी चारा सुद्धा उपलब्ध नसतो। दिवसभर भर उन्हात या जनावरांना इथं उभं केलं जातं। महत्त्वाची बाब अशी की याचा सेस सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे वसूल केला जातो, तरी पण व्यवस्था नाही। 100 किलोमीटर पायी जंगलाच्या मार्गे अकोट क्षेत्रात या जनावरांना नेलं जातं। गौरक्षकांनी या गोवंशावर अत्याचार करून तस्करी होत असल्याचे आरोप लावले असून याचा वेळ, काळ, मार्ग, स्थळ निश्चित असल्यामुळे हे जनावर दर शनिवारी सुसरदा, सावलीखेडा, बारातांडा ते रेल्वे धुळघाटला उपाशीपोटी नेले जातात। तेथून पिकअप गाड्यामध्ये कोंबून या गोवंशाला नेलं जातं। या मार्गावर वनविभागाचे तपासणी नाके आहेत, मात्र तस्कर जंगलाच्या मार्गे नाके चुकवून धुळघाट रेल्वेला पोहोचतात। असंच एक प्रकरण समोर आलं आहे। तस्करांनी दर हप्त्याप्रमाणे शनिवारी धारणी बैल बाजारातून गोवंश आणून धुळघाट रेल्वेला ठेवले। रविवारी देडतलई बाजारातून येणाऱ्या गोवंशाची वाट बघत बांधून ठेवले। 5 गायी व 20 बैल असे एकूण 25 गोवंश बांधून ठेवले होते। त्यांना पाणी व चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती। सरपंच साहेब, हे जे आपल्याला गोवंश इथं मिळालेला आहे हे बेवारस आहे का? हाँ, इनके वारस तो अभी तक कोई भी नहीं आया वाला। इसकी है लावारिस है। लावारिस कहाँ मिले अपने को? ये बस हमारे धुलघाट के पटरी के बाजू में, मतलब यहाँ से 100 मीटर के, ग्राम पंचायत 100 मीटर के अंदर में मिला। तो ऐसा ये गोवंश अपने यहाँ पे हर सप्ताह आता है कि धुलघाट रेलवे में? ये तो हमारे फर्स्ट टाइम मिलेगा, हमारे आज तक तो देखा नहीं, मगर ये फर्स्ट टाइम मिलने से मैंने इनको हमारे ताबे में ले लिया। मैं नहीं, बेवारस तो ये बार पहली बार मिला। पहली बार मिला। गांव के लोगों का ऐसा बोलना है कि यहाँ से हर सप्ताह जाता है, रविवार, शनिवार, सोमवार को। हाँ, ये मैसेज तो हमारे को आया था, मगर आज तक मेरे को तो दिखा नहीं, मगर ये फर्स्ट टाइम मेरे को मिला है। अच्छा, तो अभी अपने अपनी क्या कार्रवाई है इस पे? हमारी ये सोच है कि भाई जो गैया की जो गायवंश है इनको अपने गाय इसमें गौशाला में डालने का, और जो बैलों के है उस पर जो ग्राम पंचायत जो निर्णय लेगा वो उस पर हम तैयार है। 2 दिवस उपाशी राहिल्यामुळे काही गोवंश दोरी तोडून शेतात व गावात शिरले। गावकऱ्यांनी व सरपंच समा भिलावेकर व चंद्रशेखर सपाटे यांनी गोवंशाला गावात आणून चारा पाणी दिलं। बेवारस असल्यामुळे पोलिसांना माहिती देण्यात आली। बीट इंचार्ज शंकर तायडे चिचखेडे पुढील कारवाई करत आहेत। या तस्करी दरम्यान गोवंशावर अत्याचार केले जातात, त्यामुळे एक बैल रस्त्यात मरण पावला तर एकाची उचलताना शेपटी तुटली। मेळघाटची राजधानी धारणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला गोवंश तस्करी होताना दिसून येत आहे। सद्यस्थितीमध्ये आपण धुळघाट रेल्वे या गावामध्ये उपस्थित आहोत आणि या ठिकाणी गोवंश मोठ्या प्रमाणावर आपल्याला बेवारस मिळालेले आहे आणि गावकऱ्यांनी त्या बेवारस गोवंशला गावात आणले आहे आणि गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही तस्करी दर सप्ताह गेल्या खूप वर्षापासून इथं सुरू आहे, पण संबंधित प्रशासन याच्यावर कोणतेच लक्ष आणि कोणतेच नियंत्रण न ठेवल्याचे येथे दिसून येत आहे। आता आपण एक गावकरी जे गोलाईचे राहणार आहे त्यांना विचारणार आहे या तस्करीबाबत। काका, ही तस्करी नेहमी म्हणजे होते का? हाँ, नेहमीच आहे साहेब। दर सप्ताहाला होते का? दर सप्त्याला आहे आणि आईने ते टेम्पोत बी नेते। हां, आणि काही पैदल रस्ताही केलाय मधून त्यांनी। अच्छा, म्हणजे पायी नेतात ते? हा, पायी बी काही नेतात। कोणत्या गावाला नेतात ते? नेतात झरी। हां, झरी नेतात ते। आणि हे कुठून येते पूर्ण गोवंश? हे धारणी येते, दीडतलून येते आणि इकडून आणतात ते सर्व। हे अतिशय विदारक असं चित्र आहे। अमानुषपणे गोवंशाला वागणूक दिली जाते। या संदर्भात प्रशासनावर देखील संशय व्यक्त केला जातो आहे। कौन सा गाँव है? धुलघाट रेलवे। ये यहाँ पे गौवंश तस्करी ऐसा हर हफ्ता होता क्या? हाँ सर। अभी ये जो जानवर है, तो ये जानवर कब लाया था? ये हमको लावारिस में मिला सर। लावारिस में मिला? हाँ।
तो हर हफ्ते ऐसा आता है क्या? हाँ, हर हफ्ता कौन से वार को आता है ये रविवार को आता है, और लेके कब जाता? सोमवार को काय में लेके जाता? पिकअप पे। पिकअप. भाऊ, हे गौवंश जे आपल्याला मिळालेलं आहे, तर याच्यावर आपण काय कारवाई करणार आहे आता? कारवाई तर आम्ही तसं पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे. पोलीस स्टेशन जे ठरवेल ते कारवाई आम्ही समर्थ आहे त्या कारवाईसाठी. परंतु आमचं एकच म्हणणं आहे की हे जे भेटलं, ह्या ज्या गायी बांधलेल्या होत्या गावानजीक, ह्या कमीत कमी 4-5 दिवसापासून बांधलेल्या होत्या आणि त्या उपाशीच होत्या. त्यामुळे ते काहींनी दोरगिरं तोडून शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी सरपंच आणि आमच्याकडे आले आणि त्यांनी त्यांची व्यथा मांडली आणि त्यांनी सांगितलं की बाबा अशा प्रकारच्या गायी आहे, अशा गायी इथून जातात आणि हे काही चोरटे आहेत, ते चोर मार्गाने त्या गायी नेतात. म्हणून आम्ही सर्व गाववाल्यांनी त्या गायी एकत्र आणल्या आणि पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन दिली. आता ते काय ठरवतील ते आपण. गौवंश कोणाचं आहे ते आतापर्यंत कळलं नाही का? त्याबद्दल माहिती अजून मिळाली नाही, कोणाचं आहे काय आहे. वेळ काळ स्थळ निश्चित असूनही ही तस्करी खपून का घेतली जात आहे असा प्रश्न गोवंश प्रेमी संदीप राऊत यांनी उपस्थित केला आहे. तस्मीन शेख, जुगल किशोर जयस्वाल, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी.